आणि शिवमंदिर अशा या परमदेवतेच्या सानिध्यामध्ये अखंड हरिनाम सप्ताहातील आजची 7व्या दिवसाची सेवा सोमवार आहे. भगवान शंकराकडे जगद्गुरु तुकोबरायांनी मागणी केलेली आहे. असा हा मागणी करताना असा एक तासभर या अभंगाला अनुसरून तात्विक सात्विक असं भगवत चिंतन करणार आहोत. त्रिभुवन गुरु शंकराची चरणी मानसिक रूपाने साष्टांग दंडवत प्रणाम करून श्री गुरुचं स्मरण कल्याण. आजच्या कार्यक्रमामध्ये जमलेले समस्त भाविक साधू सज्जन मंडळी आणि तसंच मातृशक्ती या सर्वांना व्यासपीठावरून प्रणाम. भगवत चिंतनाचा हा सुयोग आपल्या भारतवर्षामध्ये जन्माला आलेल्या माणसाला मिळतो. आणि भगवत चिंतन करण्याचं माध्यम, भगवत चिंतन करण्याचा प्रकार आपल्या इथं महापुरुषांनी आपल्याला दिलेले आहे. अखंड हरिनाम सप्ताह गाण्याच्या रूपानं भजनात ऐकण्याच्या माध्यमातून देवाचं नाम वाजवायच्या माध्यमातून अलग अलग ते प्रकार, त्याला काय म्हणतात प्रकार. हा भजनाचा प्रकार आहे. पदार्थ करीत असताना प्रकार बनवले जातात, तसं आणखी संप्रदायामध्ये प्रकार आहे. आवडी देवासी तो ऐका प्रकार, हे प्रकार एकाच वस्तूचे वेगवेगळे प्रकार बनवणे त्याला प्रकार म्हणतात. सांगणाऱ्याची शैली प्रत्येकाची वेगळी, प्रत्येकाचा विषय मांडण्याची शैली वेगळी, प्रत्येकाचा आपला विषय वेगळा, अभंगाची भूमिका वेगळी. हे सगळ्या गोष्टी मला काय म्हणतात हा प्रकार आहे. आणि प्रकार असला तरच भोजन पोटभर होतं. प्रकार एकसारखंच एकच आयटम खात राहिलं तर नाही म्हणत. प्रत्येक महाराज आला की तुम्हाला वेगळं सगळं दिसणार. भूमिका वेगळी, शैली वेगळी, पद्धती वेगळी, समय वेगळा, हर चीज वेगळी. त्याचं वेगळं नाही, प्रत्येकच वेगळं नाही ना. एक सारखं एक कधीच नाही, याला प्रकार म्हणतात. भिन्न भिन्न प्रकार, आणि प्रकार वेगळे वेगळे करून खाल्लं म्हणजे थोडंसं पोट लागतं. एकच गहू प्रकार. आणि कधी कधी तोंड वगळं पडलं तर ते काय म्हणतात त्याला शेंगोळे खायला पाहिजे. चला तर रोज तुम्हाला पुरणपोळीचं जेवण एक साथ जमत नाही. राजपूतला पाठवलं खायला घरी थोडंसं पोट बी साफ होईल, तोंडाला रुची.
तर हा प्रकार आहे आपल्या संप्रदायात. आजचा एक प्रकार समजून घ्या. जे काही असेल प्रकार ते तुमच्या ताटामध्ये वाढायचं. मी आपलं सगळ्यांचं पुजारी आहे. तुम्ही माझे सगळे देवता आहात. माऊलीचेच प्रमाण. प्रभू तुम्ही महेशाची हे सगळे महादेवाच्या मूर्ती आहेत. आज महादेवाचीच उपासना, आराधना आणि चिंतन. सोमवार दिवस मागणीकडे हे सगळे महादेवाच्या मूर्ती आहेत. म्हणून तुम्ही सगळे भोळे आहात. महादेव म्हणल्यावर तर भोळ व्हावं लागतं. आणि दुबळा अर्चित असे भक्ती. मी पुजारी आहे. मंदिरामध्ये मूर्तीची अर्चा होती आणि कीर्तनामध्ये त्या देवतेची, श्रोतारूपी देवतेची अर्चना होत नाही. चर्चेनं पूजा होती. अर्चनेनं पूजा होत नाही. कशामध्ये? चर्चा होती. मंदिरामध्ये अर्चा आहे, कीर्तनामध्ये चर्चा आहे आणि ती भगवत चर्चा आहे. तर ही चर्चा ही एक प्रकार आहे पूजनाचा, साधनाचा. भगवान शंकराकडे मागणी करतात. मागणी करत असताना कोण्या देवाची मागणी करतात? कोण्या संबंधाने मागणी करतात? काय कारण? कोणता देव? संतांचा जो देव आहे तो छोटा देव नाही. म्हणून संत कधी छोटे झाले नाही. त्यांचा देवच छोटा नाही. त्यांचा दृष्टिकोन लहान नाही, म्हणून ते कधीच लहान राहिले नाही. आणि मोठेपणा दाखवायची गरज त्याला पडते की जे कधीही मोठे झाले नाही. म्हणून संतांना कधीच आपला मोठेपणा दाखवायची गरज पडते, कारण की ते लहानच नाही. तर मोठेपणा दाखवायची गरजच काय? गरज कोणाला पडते मोठेपणा दाखवायची? जे लहान असतील, जे स्वाभाविक सुंदर आहेत त्याला एवढा शृंगार करायची गरज नाही. जास्त अधिक शृंगार काय म्हणतात त्याला, सजणं, सजायचं आहे. की कोणाला सजावं लागतं? ज्याची सुंदरता कमी असेल त्याला सजायची गरज, जास्त सजायची गरज. सहज तर सगळ्याला सजायची गरज नाही. आणि सहजता एक असं सौंदर्य आहे की त्याच्या पुढे आयना बी हरून जाते दाखवा. सहजता म्हणून संत हे मोठे असल्यामुळे त्यांचे विचार मोठे आहेत, त्यांची मागणी मोठी आहे, त्यांचा दृष्टिकोन मोठा आहे. पण संत हे सहज आहेत. कोणी केलेलं मोठं वेगळं आणि झालेलं मोठं वेगळं. केलेलं मोठं वेगळं. लोकांनी प्रशंसा करून त्याचा इतिहास रचून काही चरित्र निर्माण करून लिखाण करून जबरदस्तीनं मोठं केलेलं वेगळं आणि ते आपल्या कर्माला, आपल्या चरित्रानं, आपल्या पावित्र्यानं, आपल्या चारित्र्यानं जे मोठे झाले ते मोठे. साधू साधू
साधू थोर आहे, आपण कसं मोठं व्हाल याची चिंता करणारे साधू नाही. मोठं आहे त्याला समजून कसं घ्यायचं याची चिंता करणारे साधू. आपल्याला कसं मोठं व्हायचं याची काळजी नाही तुला. जे मोठं आहे त्याला आपलं कसं करायचं, त्याच्याशी संबंध कसा करायचा, हा साधूचा स्वभाव आहे. म्हणून तुमचा आमचा देवही लहान, तुमचा आमचा दृष्टिकोन लहान, तुमचे आमचे विचार लहान. बारक्या बारक्या छोट्या छोट्या विचारामध्ये जगणारे माणसं मोठं कधीच होणार नाही. कोणी जातीत गुंडाळून बसलं, कोणी पंथात गुंडाळून बसलं, कोणी धर्मात गुंडाळून बसलं. एक भजन आहे, संत को पूजो ना पूजो पंथ को. पूजा करायची असेल तर संतांची पूजा करा, पंथाची पूजा करा. त्याचा अर्थ असा आहे की कोण्याही पंथात असेल आणि ती जर संत असेल तर त्याची पूजा होणं आवश्यक आहे. त्याचा पंथ महत्वाचा नाही, त्या पंथात राहणारा माणसाचं व्यक्तिमत्व काय, त्याचं चरित्र काय आहे, पावित्र्य काय आहे, त्यांना महत्व. संताचा दृष्टिकोन मोठा. आपल्या जीवनामध्ये आपण सगळे कोण शिकलेले शाळेमध्ये, षटकोन, त्रिकोण, अष्टकोन, कोण शिकवले, चतुष्कोन, चतुष्कोन, हे सगळे कोण शिकवले जातात. परंतु संतांच्या शाळेमध्ये आल्यानंतर दृष्टिकोन शिकवले जातात. तिथं एकच जागा अशी आहे तिथं दृष्टिकोन शिकवले. बाकीच्या शाळेमध्ये सगळे कोण शिकवले जातात. आणि ज्यावेळेस दृष्टिकोन शिकवले जाते त्यावेळेस मी कोण हे त्याला लक्ष देते. बाकीचे कितीही जरी कोण शिकले पण कोण आहे हेच कळत नाही. आणि म्हणून कितीही कोण शिकले तरी कोणातच राहून जाते. जेव्हा दृष्टिकोन शिकवलं जाईल तेव्हा मी कोण याचा अर्थ होतो. मी कोण ऐसा करावा विचम बडे ज्ञानेश्वर तर मी कोण हे दृष्टिकोन माणसाला शिकण्याची गरज आहे. ज्यांना दृष्टिकोन मोठा आहे त्यांचा देवही मोठा आहे. मला सांगून सांगून इथे यायचं होतं. संतांचा आणि आपला दृष्टिकोन काय आहे. आपला देव मंदिरापुरता, संतांचा देव तर आता प्रमाण खूप आहे. विठ्ठल जळी स्थळी वरला, गीता ठाव नाही उरला, तुझ्या दृष्टीने देखिला विठ्ठलची. हा दृष्टिकोन संतांचा आहे. मंदिरापुरता मूर्तीमध्येच देवाला पाहणं एक कनिष्ठ भक्ती आहे. मंदिरात पाहणे, सज्जनात पाहणे हे मध्यम भक्ती आहे. आणि जे जे भेटे भूत भेटे मानवे भगवंत वासुदेव सर्वमिति समहात्मा सुदुर्लभ बहुनाम जन्मनामंते ज्ञानवान मां प्रपद्यते. असा दृष्टिकोन त्याचा आहे.
मंदिरापुरता आहे तो कनिष्ठ आहे, मंदिरात आहे सज्जनात पाहतो तो मध्यम आहे, आणि सर्वात पाहतो तो उत्तम भक्त. महाराजांच्या अभंगामध्ये उत्तम भक्ताचे लक्षण दिसतात. ना कनिष्ठ भक्ताचे नाही, ना मध्यम भक्ताचे नाही. थोडं समजून घ्यायचं. कुठलं बात उत्तम भक्ताचे लक्षण. अच्छा, चराचरामध्ये वास करणारी चैतन्य शक्ती ईश्वर आहे. तसं भगवद्गीतानं तर घोषणा केलेली आहे, ईश्वर सर्वभूता हृदयेषु तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि सर्वभूतानि. ईश्वरः सर्वभूतानि. सगळांचे हृदय देशी मी अमुका हे ऐसी, जे बुद्धिस्फुरे अहर्निशी ते वस्तुगामी. कितीतरी प्रमाणात देवानं सांगितलं, अर्जुना सर्वत्र नमस्कारी म्हणजे एका ते सर्वत्र नमस्कार. हा व्यापक दृष्टिकोन आहे. म्हणून दृष्टिकोन जसा जसा व्यापक होईल तस तसं माणसाचं माणूसपणा महात्म्य वाढत जाते. महात्मा त्यालाच म्हणतात ज्याचा लहानपणाच राहिला नाही ज्याच्या दृष्टीमध्ये, त्याचं नाव महात्मा. हे सगळे आत्मा आहे, पण सर्वांमध्ये जो ज्यांनी आत्म्याला पाहिलंय तो महात्मा आहे. आणि महात्मा पाहणारा कधीच महात्मा राहत नाही, तो एक दिवस परमात्मा झाल्याशिवाय काय काय सांगू तुम्हाला, मी प्रयत्न करतो सांगण्याचा. तो परमात्मा. पापात्मा असेल तर नामस्मरण करत करत पुण्यात्मा होतो, पुण्यात्मा असेल तर नामस्मरण करीत करीत महात्मा होतो. महात्मा ओनली ज्याचं नामस्मरण थांबलं नाही तो परमात्मा झाल्याशिवाय राहतो. एवढा मोठा, असा मोठा. म्हणून सर्वत्र ईश्वर आहे असं पाहणारे महात्मे आहेत, ते नामहत नाही. जशी जशी ज्ञानाची उंची वाढत जाईल तस तसं माणसाचा भेद निघत जातो. मी हजारो वेळेस तुम्हाला सांगितलेलं असेल, कारण तुम्ही रोजचे श्रोते आहात. आपलं रोजच नाही. तिकडून दुरून महाराज येतात तर तुम्ही एखादी बार ऐकत आहोत त्यांना, पण मला रोज ऐकत. एक छोटेशा खेड्यातला माणूस, एक कोणतरी गाव झाला मादापूर. मादापूरचा माणूस पिछोड्याला आला आणि अपरिचित व्यक्ती भेटला त्याला आणि विचारलं त्याला कुठे भेटलं. तो मादापूरचा व्यक्ती आपल्या घरचं नाव सांगत नाही, गावचं नाव सांगतो की मी मादापूरचा. पिछोड्यात विचारलं काय. आदिलाबादला जर अपरिचित व्यक्ती भेटला आणि त्याने विचारलं, चौकशी केली कुठं गेलो तुम्ही, तर तो आता मादापूरचं नाव सांगणार ना. कुठलं सांगतो, पिछोडा मंडलचं नाव सांगतो. आदिलाबादचा व्यक्ती मादापूरचा व्यक्ती हैदराबादला गेला आणि तिथं कोणी अपरिचित व्यक्तीनं परिचय विचारला तर तुम्ही काय सांगणार, आदिलाबादचा. आता ही भजनी मंडळीला विचारा की कुठं लिहावं, कोण्या का गावचा राहिला, आळंदीच्या वस्तुस्थिती. गाव दुसरेच राहतात, पण हैदराबादला जाऊन विचारल्यावर त्यानं काय म्हणजे मादापूरचा म्हणून कुठलं नाव सांगा, आदिलाबादचा म्हणून. आदिलाबादचं राहतो का त्यानं. चला, हैदराबादचा व्यक्ती दुसऱ्या राष्ट्रामध्ये राज्यामध्ये जर प्रवेश झाला आणि तिथे विचारलं त्याला, महाराष्ट्रामध्ये, कर्नाटकमध्ये, पंजाबमध्ये गेला असेल, गुजरातमध्ये गेला असेल आणि तिथे विचारलं काय सांगणार, तेलंगणा.
तेलंगणाचं पूरक एवढे तेलंगणाचा माणूस होता. काबर मोठा होत चालला, जसं जसं ते उंच चाललेलं आहे तसं तसं त्याचे बारकेपणा त्याचा भेद लक्षात ठेवा. आणि कदाचित ते विदेशामध्ये जर पोहोचलं जाऊन आफ्रिका अमेरिका इतर देशामध्ये जर गेला आणि तिथं जर विचार काय सांग भारतीय भारताचा केवढा मोठा. आणि बाहेर देशातून आपल्या देशात आला तर पुन्हा राज्याचं नाव सांगा, राज्यातून राजधानीत आला तर जिल्ह्याचं नाव सांगा, जिल्ह्यात आला तर तालुक्याचं मंडल, मंडलमध्ये आला तर मग पुन्हा खाली होते. तर तुम्ही आम्ही सगळे आपल्या गावातून बाहेरच निघालो नाही, त्याच्यामुळे मोठे झालो नाही. आणि संत एवढे मोठे का झाले तर हे आपल्या घरात राहिले नाही. हे विश्वाची माझे. आणि म्हणून जेवढे मोठे झाले तेवढी त्याची उंची वाढली, ज्ञानाची भेद मिटत गेला आणि त्यांना सर्वत्र देव दिसला. आणि म्हणून ते हरिरूप पूजा ध्यान जप त्याशी नाही. महाराजांचं म्हणणं आहे की एवढे मोठा दृष्टिकोन असल्यामुळे परमात्माचं व्यापक स्वरूप लक्षात आल्यामुळे महादेवाला त्यांनी गावाचा मालक नाथ, नाथ म्हणजे मालक, गावनाथ, तालुकानाथ, जिल्हानाथ, राज्याचा तेलंगणानाथ असं म्हणायला. आता काही काही लोक आपल्या आपल्या राष्ट्राचं गौरव करावं पाहिजे, पण संतांच्या दृष्टीमध्ये संतांनी कधीच असं केलं नाही. आता काही आमच्यासारखे महाराजमध्ये ना जय तेलंगणा म्हणतात काही कार्यक्रम झाले आणि महाराष्ट्रातले काय म्हणतात जय महाराष्ट्र. इथे येऊन बी काय म्हणतात जय महाराष्ट्र. इथं आल्यावर तरी तेलंगणा म्हणणार जय महाराष्ट्र. छोटे छोटे भाग हा दृष्टिकोन व्यापक नाही. म्हणून गावनाथ, तालुकानाथ, जिल्हानाथ, राज्यनाथ, महाराष्ट्रनाथ, आंध्रानाथ, तेलंगणानाथ म्हणाय नाही, असं नाव द्यायला मोठं देवाला अभंगाचं पाहिजे. तुम्ही विश्वनाथ, तुम्ही
म्हणताना विश्व म्हणजे संपूर्ण व्यापक असलेला नाथ. सर बोले ना सर, अर्थमातून बरं. అంతారామమయం జగమంతారామమయం. తెలుగులో కూడా పాట ఉంది. వ్యాపక దృష్టికోణం महापुरुषुల యొక్క दृष्टिकोन, व्यापक दृष्टिकोन. तर हे व्यापक दृष्टिकोनातून उत्तम भक्ताचं लक्षण प्रतिपादन करणारा हा अहंग. मध्यम नाही, कनिष्ठ नाही. तुमची आमची भक्ती कनिष्ठ तरी असू शकते, मध्यम तरी असू शकते, पण ही कोणती भक्ती? विश्वनाथ हे कोणती भक्ती? उत्तम भक्ती आहे. त्याला उत्तम भक्ती म्हणतात. 3 प्रकार श्रीमद भागवत पुराणामध्ये वर्णन आलेलं आहे. एकनाथ स्कंदावर, एकनाथी भागवत एकादश स्कंदावर 3 भक्ताचं वर्णन. तर आजच्या अभंगामध्ये कोणता भक्त आहे? कोणत्या भक्ताचं लक्षण आहे? उत्तम, सर्वत्र भगवत दर्शन करणारा उत्तम भक्त आहे. प्रत्येकामध्ये ईश्वर आहे, ईश्वर आहे. हे सगळ्या पिंडीच आहेत. आईच्या गर्भामध्ये ज्यावेळेस आपण होतो त्यावेळेस त्याला काय म्हणतात? पिंड म्हणतात. गर्भामध्ये आहे त्याला काय म्हणतात? पिंड. या शरीराला एक नाव आहे, पिंड. आणि आता हे सगळे पिंडीच आहेत. या प्रत्येक पिंडामध्ये आत्मलिंग, परमात्मलिंग, शिवलिंग. म्हणून आमचे काही लिंगायत धर्मामध्ये इथं काय बांधतात? छातीवर शिवलिंग. ते काय त्याचा अर्थ असा आहे, ते वरून बांधतात, पण बांधण्याचा अर्थ असा आहे की मधून ते आहे, इथंच आहे म्हणून त्याला ओळखून घ्यावं म्हणून तिथं बांधून ठेवले. ते वरचा वरीच राहील ना, मधल्या मध्ये त्याची ओळखच नाही. हे वारकरी संप्रदायामध्ये माळ घातली, माळ त्याच्यामध्ये गुरुमणी घातलेला आहे. आणि ते गुरुमणी हृदयावर लोळतो. असा त्याचा असा आहे की तुमचा गुरु हृदयात आहे, ते सांगण्यासाठी गुरुमणी हृदयावर. पण ते गुरुमणी मनीच्या मनीच वरी राहिला, गुरुचा गुरुमणीच राहिला. माझं हृदय सद्गुरु हे दाखवण्यासाठी गुरुमणी बांधलेला आहे. गुरुमणी वरी राहते की खाली राहते? माळीमध्ये खाली राहते ना, कारण की बाकीच्या मण्याला खाली गळू देऊ नये म्हणून खालून आधार आहे गुरु. आणि ते छातीवर लोळतो, आपल्या हृदयावर लोळतो. आता हृदय हे आपले चौफाळून वरीबाई सौ पावले श्री गुरुची. म्हणून गुरुमणी घातलेला आहे माळीमध्ये. गुरुमणी गुरुमण्यासाठी नाही, गुरुला समजून घेण्यासाठी. आत हृदयामध्ये गुरु आहे, त्या गुरुला समजून घेण्यासाठी गुरुमणी घातलेला आहे. तेच गुरु कोण आहे? तर गुरुर्देव महेश्वर, हेच महादेव आहे. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुदेव महेश्वर. एकच तत्व आहे, पण ज्यावेळेस निर्माण कार्य करते त्यावेळेस त्याला ब्रह्मा म्हणतात. सृजन जेव्हा ज्याच्याकडून सृजन होते त्याच तत्वाला ब्रह्मा नाव आहे. पालन होते त्याच तत्वाकडून, त्याच तत्वाला विष्णू नाव आहे. आणि उपसंहार, संहार किंवा निर्वाण मिळते, प्रलय होते, लय होते. करते ज्या तत्वामुळे लय होते त्यालाच महादेव म्हणतात. एकच तत्वाचे 3 प्रकार आहेत. म्हणून याच्यात भेद नाही. तर असा हा देव, असा हा ईश्वर सर्वांमध्ये व्यापक आहे, भरून उरलेला आहे, पूर्ण आहे, आणखी भरून उरलेला आहे.
देव नटला नाना परी भरून असा नटलेला हे महादेव, हे विश्वनाथ, तू तर विश्वनाथ आहेस आणि मी दीन आहे, दीन रंग, मी अनाथ, मी अनाथ आहे. तुला समजू शकलो नाही, तुला ओळखू शकलो नाही, म्हणून मी दीन आहे. दीन शब्दाचा अर्थ आहे इंद्रियाच्या अधीन होणं, हेच दीन होणं. मी दीन आहे. विषयाच्या अधीन, इंद्रियाच्या अधीन झालेला माणूस सर्वत्र असलेल्या ईश्वराला ओळखणं असंभव आहे, कठीण आहे. म्हणून मी दीन आहे, इंद्रियाच्या अधीन आहे. विश्वनाथ, रजतम सत्व हे तुझ्या अधीन आहे, त्रिशूल तुझ्या हातात आहे. त्रिगुण ज्याच्या स्वाधीन आहे तो विश्वनाथ आहे, आणि जो त्रिगुणाच्या अधीन आहे तो अनाथ आहे. अनाथ कोणाला म्हणतात? विश्वनाथ कोणाला म्हणतात? त्रिगुण ज्याच्या अधीन आहे ते विश्वनाथ, आणि त्रिगुणाच्या अधीन जो आहे तो अनाथ. एक आहे विश्वनाथ, एक आहे अनाथ. अनाथानं विश्वनाथाला शरण जावं. काय करा? जीवानं देवाला शरण जावं, अनाथानं विश्वनाथाला शरण जावं. विश्वनाथाला शरण जाण्याचा अर्थ आहे व्यापक परमात्म्याला शरण जावं. व्यापकाला शरण गेले भगवान. अनेक आपल्या संप्रदायामध्ये ज्या वेळेस चर्चा येते, आता आपल्या हरिपाठामध्ये बघायला कसं दिधले संपूर्ण माझे हाती. संपूर्ण शब्द मंदिरातही आहे, सज्जनातही आहे, दुर्जनातही आहे, सकल चराचर प्राणी मात्रामध्ये आहे. त्याला काय म्हणतात? संपूर्ण. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की माझ्या गुरुनं मला संपूर्ण दिलं. याचा अर्थ काय? की मंदिरापुरता नाही, जिकडे पाहिलं तिकडं देवच दिसतो, त्याला संपूर्ण देणं म्हणतात. आणि याच्यासाठीच भिंत चालली. संपूर्ण दिल्यावर भिंतीमध्ये जे होतात आपलं अपूर्ण आहे, आपलं अधूर जीवन आहे, आणि अधूर जीवन इतकं त्रास द्यायला जातात, ना इकडलं ना तिकडलं. बघा ना गंमत कशी आहे. माणसाला एकतर काहीच ज्ञान नसावं तर ज्ञानी माणसावर विश्वास तरी ठेवू शकते ते, आणि असलं तर संपूर्ण हातातलं आहे, तरच ते समाजाला सुख देते. हे अर्धवट आहे ना, खूप त्रास आहे. भरलेला तरी घडा असावा डोक्यावरला, नाहीतर रिकामा त्रास आहे. अर्ध आहे ना, बुडकलीशिवाय राहत नाही, चालणाऱ्याला चालत नाही. भरा है सो छलकत नहीं, भरा है सो छलकत नहीं, जो छलकत है सो आधा, घोड़ा है सो भूकत नहीं, जो भूकत है सो तुम्ही म्हणा.
कशाला म्हणून सगळे काय माझी जिम्मेदारी आहे. म्हणून समाजामध्ये काही काही कार्य तर करायचंच नाही, पण करणाऱ्याला करू द्यायचं नाही, गुन्हानं राहायचं नाही, उगं भुकत राहायचं. हे रिकामी बी नाही आणि संपूर्ण नाही. अशा माणसाचा खूप त्रास आहे समाजाला. परंतु करणार तरी काय, त्याच्यात भराव तरी कोण? जिथं भरायचं तिथं जात बी नाही ना ते. आपल्याला भरून घ्यायचंच असेल तर कसं भरून घ्यावं? एक छोटंसं चिंतन सांगतो तुम्हाला. भजन करा विठ्ठल. पाऊस सर्वत्र पडते. ज्या ज्या वेळेस पाऊस पडतो उंच माळावर पाऊस पडतो, खाली जमिनीवर पाऊस पडतो, खड्डे असतील, खोल विभाग असेल तिथेही पाऊस पडतो. पावसामध्ये भेद नाही. संत सांगतात तर भेद कधी करत? मेघवृष्टीने ऐका सांगत असे तुका, मेघवृष्टीने ऐका. सगळ्यावर पाऊस पडतो हो, पण पाणी सगळ्या जागी पडते, पण सगळ्या जागी पाणी थांबत नाही. थांबते पाणी. सगळे कीर्तन ऐकतात पण सगळ्यात कीर्तन थांबत नाही, बसत नाही. काय कारण? माळावर पाणी पडलं नाही पण का बरं थांबलं मग? जे सखोल जिथं जे खाली आहे, वाकलेलं आहे, नम्रता आहे, जिथं जे सखोल भाग आहे त्याच्यामध्ये पाणी थांबतं. आणि मी दुसऱ्यापेक्षा खाली दिसणार नाही, मी कमी वाटणार नाही, म्हणून जे उंच झालेली माळ आहे त्याच्यावर पाण्याचा थेंब. माळाला काय वाटलं, ते डोंगराला काय वाटलं की आपण उंच दिसावं, सगळ्यापेक्षा भारी, सगळ्यापेक्षा वरी ना, असं वाटलं. आणि उंच झाल्यामुळे काय झालं, पाण्याचा थेंबही थांबला नाही. जसं पडलं, जसं ऐकलं कोणातून, ज्याच्यामध्ये लहानपणाला महापुरे झाडे जाते लोक म्हणतात की एवढे कीर्तन ऐकून का बरं सुधार होत नाही, का बरं? अरे सुधार व्हायला बिघडलंच कोण? बिघडलंच कोण हे तर सांगा. आणि जे ज्याच्यामध्ये बिलकुल सुधार नाही तेच म्हणत सुटते जमाना बिघडला, जमाना बिघडला. समजायचं की हे बिलकुल सुधारलेलं नाही, त्याचा परिचय. पण ज्याची उंची आपल्यात नम्रता नसेल ती सुधार कसा? ज्याला त्याला वाटेल की आपण मोठं नाही, का होऊ नये, पण मोठं होण्याची पद्धत तर समजून घ्या. मग हो वाटायची गरजच नाही, होऊनच जाईल, होऊनच जा मोठं. सगळं आपल्या हातात राहावं अशी आपली सगळ्यांची अपेक्षा राहते, परंतु हातात केव्हा येईल हे तर कळलं पाहिजे. तक्रारी चालू आहे, आमच्या नावाला हरिभक्तच का लिहिलं नाही, श्रीच का लिहिलं नाही, पूजनीयच का लिहिलं नाही, वंदनीयच का लिहिलं नाही, फोटोच का लिहिलं नाही, हे तक्रारी चालू आहे. मोठं सगळं आपल्या हातात राहावं वाटावं प्रत्येकाला. आणि साधू लोकांनी तर ध्यान ठेवावं, प्रार्थना करून सांगतो कोणाच्याच हातात जाऊ नये. साधू कोणाच्या हातात जावं. साधू जर कोणाच्या हातात गेला तर
त्याला देवाचं होऊ देत नाही. आणि त्या साधूची साधुता संपून जाते. साधूचं स्वातंत्र्य आपल्या जीवनामध्ये अनेक अनुभव आहेत. मोठे मोठे महाराज जेव्हा कोणाच्या हातात जातात तेव्हा त्याचं सगळं संपून जातं. आणि माणसं तेच काम करतात की आपल्या हातात घेण्याची जास्तीत जास्त आपलं ऐकावं, आपलं ऐकावं. ऐकूच नाही. महाराज असेल का त्यांना ऐकूच नाही. तरच ते महाराज राहते 4 दिवस. मोठं व्हायचं. लहान झाल्याशिवाय मजा नाही, आनंद नाही. नेहमीचा दृष्टांत आहे. मी तुमच्या समोर सांगत होते. जेवढं तुमचं घर मोठं आहे, जेवढं तुमचं घर मोठं आहे तेवढं कवाड, दरवाजा काय म्हणतात त्याला, कवाडच होतं ते मोठं आहे. घरा एवढं कवाड नाही हो. खिडक्यानं जिद्द केली की नाही म्हणले आम्ही सगळ्या खिडक्या आम्ही लहान राहणार नाही, आम्ही कवाडा एवढेच होणार आहोत. घरामध्ये खिडक्याला जिद्द केली तर काय होईल घराचं? काय होईल? धर्मशाळा होऊन जाईल, घर राहणार नाही. काही लहान पाहिजेत, काही मोठे पाहिजेत. खिडक्याला एवढी जिम्मेदारी नाही जेवढी त्या कवाडाला, मोठ्या दरवाजाला जिम्मेदारी आहे तेवढी खिडक्याची नाही, आहे की नाही? एखाद्या वेळेस कुत्र, मांजर, म्हैस घरामध्ये घुसली तर त्या दरवाजातून, कवाडातूनच येईल, पण खिडकीतून कुठं म्हैस आलेलं बघितलं कुठे? नुकसान जेव्हा जेव्हा होते तेव्हा कुठून होते? कुठून होते? खिडक्या एवढं नुकसान करत नाहीत का? लहान असल्यामुळे. ज्यावेळी समाजाला घाटा होते, कधी कधी नुकसान होते, घात होते, त्यावेळेस बारक्या माणसाकडे कधीच होत नाही. जर झालं असतं ते मोठ्यामुळेच होत. म्हणून मोठ्यांची फार मोठी जिम्मेदारी, खूप सांभाळून मग त्या कवाड आहे, घरा एवढं कवाड नाही, कवाडा एवढं कुलूप नाही, कुलपा एवढी चाबी नाही. सगळ्यात लहान काय बेटा समजायला ना तुला समजा? राईट, जमलं तुम्हाला. तिघाला समजायला जबत. सगळ्यात लहान काय आता? चाबी आहे. आणि सगळं कोणाच्या हातात आहे? गंमत बघा. सगळं हातात घ्यायचं असेल तर काय हो? घर हो, कवाड हो, कुलूप हो, काहीच नाही. चाबी चाबीचा लहान होत. आणि म्हणून महाराजांच्या शब्दामध्ये तर बघा ना, अनाथ दीन रंग मी अनाथ. जर मोठ्याकडे जायचं असेल तर मोठं होऊन जाऊ नये, लहान होऊन जाऊ.
जाणून घेतलं. विश्वनाथ, जेव्हा महाराज विश्वनाथ म्हणतात तेव्हा त्यांना जाणीव असल्यावरच म्हणतात का नसल्यावर. तुका म्हणे जाण, आधी जाणले, जाणल्यावर विश्वनाथ म्हणले आणि जाणून पुन्हा लहान झाले. दीनरंग मी आलं लक्षात. जाणलेलं बी आहे, लहान झालेलं बी. आणि उत्तम भक्ताचं लक्षण जाणून लहान होणं वेगळं. आणि जाणतच नाही, जाणल्यावर लहान होतं. म्हणून देवाचं दर्शन असा हा प्रकार तुकोबरायाच्या जीवनातला आहे. महाराज माझ्याकडे मागणी करतात. विश्वनाथ म्हणून जेव्हा मागणी करतात तेव्हा कुठं गेलो, मागण्यासाठी कुठे गेले होते? थोडस चिंतनीय विषय. विश्वनाथ जेव्हा व्याख्या आहे, त्यांच्या शब्दाची व्याप्ती आहे, तेव्हा कुठं जाऊन मागायची गरज नाही. जिथं आहे तिथंच मागायचं. विश्वनाथ शब्दाचा अर्थ काय ते लक्षात ठेवा. व्यापक. मग कुठे जाऊन मागावं लागते का? आहे तिथे मागायची गरज. जिथं आहे तिथूनच मागावं असं. जायची कुठंच गरज पडू नये याच्यासाठी त्यांनी बारक्या देवाचं मागणी केली. विश्वनाथ दीनरंगमी अनाथ. देवाकडली ज्यावेळी संतांनी मागणी केली ना, त्यावेळी शाश्वताची मागणी केली, वस्तू पदार्थाची मागणी केली. हे जीव, संसारी जीव मागून मागून काय मागणार? धन, संपत्ती, प्रतिष्ठा, सन्मान, सत्ता, पद, पदवी हेच मागणार. वाढावे संतान, धन, धान्य, अमोक दे देवा, तमोक दे. सगळे भिकारी. मंदिरामध्ये येणारे सगळे भक्त आहेत की भिकारी येतो? एक बार विचार करा ना. आजच्या कीर्तनामध्ये मस्त आहे. कोण आहोत आपण मंदिरात येणारे सगळे? भक्त आहोत की भिकारी? भक्त कधी मागत नाही आणि मागणारा कधी भक्त नाही. एरवी तरी माझ्या भक्ता आणि संसाराची चिंता, काय समर्थाची कामता येतात. बरीच माणसं नेहमी पाहत राहतो, नेहमी होतात, गालावर मारून घेतात, चिंदा चिंदा वागतात. काय करतात? गालावर का मारून घेतात माहित नाही. असं हळून मारतो, जास्त जोरात मारत नाही. मागणी करत असतील, काय मागतात? मागायचे, हे दे, ते दे, असं दे, तसं दे. काय बापाचा नोकर आहे? त्याला सांगायला, काम सांगायला. तुला काय पाहिजे ते त्याला माहित नाही, तू सांगल्यावरच कळतंय. तर ते देव आहे? सांगायची गरज नाही. न सांगता तुम्हाला येते अंत विश्वंभर परिहार छीन लगे. परिहार देण्याची गरज नाही. काय पाहिजे, काय दे, हे मागायची गरज आहे. तुला जी आवश्यकता आहे ते देव देणारच आहे. आणि एक ध्यान ठेवा की माणसाला जन्म दिलेला आहे तर त्याची आवश्यकता पूर्ण केलेलीच आहे, गरज पूर्ण झालेली. एक सांगू तुम्हाला, माणसाची गरज, प्रत्येकाची गरज पूर्ण होती आहे, पण इच्छा मात्र कोणाचीही पूर्ण. गरज वेगळी, इच्छा वेगळी.
गरज कोणाचीही भागल्याशिवाय राहत नाही आणि कामना इच्छा कोणाचीही पूर्ण होत नाही. जे पूर्ण होते ते गरज आहे आणि जे कधीच पूर्ण होत नाही ते इच्छा आहे. पण संतांनी कधीही इच्छा केली नाही, गरज तर भागलेलीच आहे. काय लागते माणसाला? आता महाराज झालो मी, मला काय लागते? महाराज म्हणल्यावर एक दोन वेळेस खायला लागते, चांगलं चांगलं चांगलंच खावं लागते. महाराज म्हणल्यावर चांगल्या शब्दाचा अर्थ सात्विक आहार हो, आणि दुसरा अर्थ लावला. दोन वेळेस खायला लागते, एक दोन शर्ट लागतात बस वर्षातून. एक अभंग केलेला आहे महाराजांनी. आश्रमाशी जान कोटी अन्न आच्छादन, आश्रमाशी जान कोटी संन्यासी धन साठवून ठेवीची. कलियुगाची महिमा सांगा. आता कलियुगामध्ये संन्यासाकडे जास्त धनाचं साठवण होत चाललं. ब्रह्मचारी संन्यासी आहेत ना, सगळ्यात श्रीमंत तेच आहेत की उभे कमरा आहेत नक्की. ठीक आहे, मला एकट्यालाच बदनाम सगळे आहात ना. निर्वाह पुरते अन्न आच्छादन, निर्वाह पुरते अन्न आच्छादन म्हणजे वस्त्र, आच्छादन. आश्रमाशी दान कोपी गुहा, एखादी खोली मग याला गरज म्हणतात. गरज भागली माणसं, आणि माणसाची गरज प्रत्येकाची फार कमी आहे. तुम्हाला वाटते तेवढी नाही. ही इच्छा आहे तुमची, गरज नव्हे. एक तुम्हाला विचारतो, 10,000 रुपये कमवणारा माणूस तीन पोळ्या खातो, 3 चपाती खातो. 10,000 महिन्याला कमवतो, 3 चपाती खातो. 20,000 महिन्याला कमवणाऱ्यांना किती खाऊ? 6 खाऊ. बरोबर ना? असं 1 लाख. आता वेळ कशाला घालायचा संक्षेपाने. 1 लाख महिन्याला ज्याची कमाई आहे, आता आहे ना आपल्या शिक्षक लोकांना 1 लाख रुपये आहे, त्याने किती चपाती खाऊ? पटकन सांगा. गणितात कच्ची ते सांगा. 30 करा, 60 करा. इथं कुठं वाढायचं तुम्हाला? 30 का? 30 चपात्या खाऊ की नाही? 1 लाख कमवणाऱ्याला किती खाऊ? खाऊ खाते का? जेवढी कमाई जास्त आहे ना, तेवढा आहार कमी होत चालला त्याचा. अरे क्या करना, खाने को फुर्सत नाही आहे. माणसाची गरज किती आहे? माणसाला आराम करायला किती खोल्या लागते? मग 80 शटर असतील, खोल्या असतील, त्यांना खोलीत कवाच होता. एकच खोली त्याला बसत नाही. 80 खोल्यामध्ये एकदाच तर झोपणार. माणसाची गरज फार कमी आहे, फार कमी आहे, आणि इच्छा कधी पूर्ण होत नाही. म्हणून अशापैकी महाराजांनी मागणी मागितली नाही, तर त्याच्यामध्ये विशेष मागणी मागितली. त्या मागणीचं नाव आहे, त्या तत्वाचं नाव आहे कृपा. आपण त्याचं दुसरे चरण कृपा करा
शंकराचार्यांचा एक श्लोक आहे, त्यांचं आपल्या वक्तव्यातून ते सांगतात, मूढ जही धनादमतृष्ण कुरु सद्बुद्धी मनसी तृष्ण लभसे निज कर्मोपातम वित्तम तेन विनोदय चित्तम वित्तम तेन विनोदय चित्तम मूढ़ जही धनागम कृष्ण हे कृष्ण हे मूढ हे मूर्ख धनाची कृष्ण कमी कर आणि भज गोविंदम गोविंदम भज तो गोविंदाचं भजन कर, कारण की इच्छा कधीच पूर्ण होत नाही. ज्याच्या ज्याच्या वाट्याला जे जे काम आलेलं आहे, व्यवसाय आलेला असेल, धंदा आलेला असेल, नोकरी आलेली असेल, त्याच्या त्याच्या वाट्याला आणि त्या परीनं त्याला जे उत्पन्न मिळत असेल, त्या मिळालेल्या उत्पन्नामध्ये संतुष्ट राहा. लभसे निज कर्मोपातम, निज कर्म आपल्या आपल्या निज कर्मानुसार जे जे मिळेल त्याच्यामध्ये संतुष्ट राहा. संसार करताना बारक्याकडे बघून करायचा आणि परमार्थ करताना आपल्यापेक्षा मोठ्याकडे बघून करायचं. आजच्या कीर्तनातून एवढं एक सूत्र घेऊन बघा. संसार करताना आपल्यापेक्षा छोट्याकडे बघून करा. मोठ्याकडे बघलं ना तुमच्यामध्ये ईर्ष्या पैदा होईल. त्याचे 2 मजले आपले 3 होण्याची सुरुवातच होते. कण एकटी पोटाकडे त्याचे 2 मजले कसं आहे, डेंजर आहे संसार, अवघड. हां, वाढत 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 तुम्ही किती मोठे व्हा, तेवढे मोठे व्हा, काय हरकत नाही. परंतु इच्छा कधी पूर्ण होत नाही हे समजून ठेवा. किती मोठे व्हा, तर देवापेक्षा मोठं समजून घेऊ नका. तेवढंच हरी से कोई नहीं बड़ा, दीवाने तो गफलत में पड़ा, प्रहलाद बेटा हरि से लपटा, जबी खाप कड़कड़ा, हरि से कोई नहीं बड़ा. तर आपल्या निज कर्मानुसार जे तुम्हाला उत्पन्न मिळाले त्याच्यामध्ये संतुष्ट राहायला शिका. संतुष्टम सततम योगी, त्याला योगी म्हणतात. जे असलेल्या परिस्थितीमध्ये संतुष्ट राहतो त्याला योगी म्हणतात. अर्जुना समत्र चित्ताचे तेची सारदान योगाचे, दोन्हीमध्ये समान चित्त आहे. सुखामध्ये दुःखामध्ये, श्रीमंती गरिबीमध्ये, सणामध्ये. आणि असं संतुष्ट जीवन जगायला जे शिकतात त्याच्या जीवनामध्ये परमार्थ साध्य होतो. म्हणून देवा, अरे तू तर महादेव आहेस, मला तर गरज भागलेली आहे, आता याची मला गरज नाही, देशील तर कृपा दे. कृपा कराल की थोडी, पाया पडिलो बरा. तुझ्याकडे काही कमी नाही, तू तर महादेव आहे, खूप आहे. भंडार दाता आहे, अवधार आहेस, तू दानी आहेस. महादेवासारखा कोणी देणारा कोणीच नाही जगामध्ये. कैलास के निवासी नमो बार बार हो, आयो शरण तिहारी भोले भक्तों को कभी शिव ने निराश ना किया, मांगा जिन्हें चाहे वरदान दे. बड़ा है तेरा बड़ा दातार, आयो शरण तिहारी भोले. किती मोठा आहे, किती मोठा आहे, काय काय दिलेलं आहे.
बखान क्या करूं मैं रातों के ढेर का, चिपटी बहुत में है खजाना कुबेर का। एवढं एवढं चिपटीवर विभूतीमध्ये राखेमध्ये कुबेराचा खजाना त्याच्यामध्ये लागलेला आहे। बखान क्या करूं मैं रातों के ढेर का, चिपटी बहुत में खजाना कुबेर का। गंधधार मुक्तिकान ओंकार आयो शरण बिहारी भवे तारका। कैलास से निवास बार बार आयो शरण बिहारी भवे तारका तारका। महादेव सगळ्यात मोठा जाणीव आहे दाता, काय नाही केलं। अरे मी तर अल्पशा गरजेपुरतं मला मिळालेलं त्याच्यामध्ये संतुष्ट आहे, तुझ्याकडे कमी नाही। म्हणून याची ही चर्चा तुझ्याकडे मी घेऊन आलो नाही आज, कृपा कर। आणि बाकीचं मला काही नको आहे, मी संतुष्ट आहे। तू तर खूप मोठा आहेस आणि मला तर खूप कमी लागतं। जो मागणार आहे त्याला खूप कमी मध्ये भागते आणि जो देणार आहे त्याच्याकडे तर खूप आहे। मग काय अडचणच काय आहे? अभंगाचं तिसरं चरण। पासी मी तो अल्पची संतोषी। संतुष्ट राहिलं, संतोषी राहणं घरामध्ये आपलं चित्त संतोषी राहते ना, संतुष्ट राहते तेच संतोषी माता। ज्या घरामध्ये जे माता संतुष्ट राहत असेल तर तिला संतोषी माता म्हणून पाया पडत जाते, तिची पूजा करा। पूजा करून त्याने दुरून त्यांना मन करा। संतोषी माता, संतोषी राहणारी माता संतोषी माता। कोणती माता असेल ते संतोषी माता। आणि हात जोडून प्रार्थना आहे की पुरुष तर ह्या मागे लागलेलीच आहेत, पण काही महिला ज्या आहेत ना, आपली इच्छा पूर्ण कधीच होत नाही हे समजून घरामध्ये आपला व्यवहार करीत जा की इच्छा पूर्ण करण्याच्या निमित्ताने आपण जेव्हा आपल्या पतीला सांगत राहतो ना, आणि ते कुठंच पुरी होत नाही, आपली इच्छा पूर्ण करू शकत नाही, मागलेली वस्तू आणून देऊ शकत नाही, त्यावेळेस त्याला कधी कधी आपल्यामुळेच लबाड करावं लागते, आपल्यामुळे चोरी करावं लागते, आपल्यामुळे अन्याय करावा लागते। कोणामुळे
संतोषी मातामुळे. म्हणून मातांनो हे ध्यान ठेवा, त्याची मर्जी, किती पाप करायचं आहे ते स्वतंत्र आहे, पण तुमच्यामुळे त्यांनी पाप करू नये हे तुम्ही काळजी घ्या. स्वतः करीत असतील तर आपल्याला काय करू, पण माझ्यामुळे माझ्या पतीला मी पाप होऊ देणार नाही, करू देणार नाही, हे कोणाच्या हातात आहे? हे तर आपल्या हातामध्ये महिलांच्या. एवढं तर आपण करावं. मी तो अल्पची संतुष्ट राहण्याचा प्रयत्न करा. हेच खरा परमार्थ आहे. हेच महादेवाजवळ शिका. महादेव सगळ्याला देतो, पण आपण कसा राहतो? एक मस्ती. जय महेश जटाजूट कंठ सोई कालकूल जनन मरण जाय झूठ नाम वेद जाती. धवळे भोई चक्रवर्ती धवळे अलंकार द्रौपदी धवळी दाम मापती सदा चित्ती चिंता. धवळ्या जटा गंगा जवळ धवळा महेंद्र धवळे कुंडला चालून शंखमान धवळी स्फटिकाची माळ धवळे गळा उलटे लाल धवळे हाती नरकपा धवळे शोभते. धवळा सर्वांगी आपण धवळे विभूतीचे लेपण धवळे गात धवळे वसन धवळे वाहनांचे. हे सगळं कसं आहे? धवळं 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 धवळं. धवळं म्हणजे पांढरं आहे की नाही? निष्कलंक आहे, शुद्ध आहे, पवित्र आहे. पवित्रतेचं प्रतीक आहे धवळं म्हणजे. त्याच्यामध्ये कलंक कुठंच लागत. म्हणून महादेवाला मानणारे, विश्वनाथाला मानणाऱ्या नदी आपलं जीवन ढवळं करून घ्यावं, म्हणजे पांढरं करून घ्यावं, म्हणजे शुद्ध करून घ्यावं, कुठेही कलंक लागू देऊ नये असे सर्वांना महाराजांचं संकेत आहे साधू संतांचे. चला महाराज सांगतो की हे विश्वनाथ, हे महादेव, जीव आहे ना, तुझ्यापर्यंत पोहोचण्याचं सामर्थ्य जीवामध्ये नाही, हे सत्य. परंतु हे महादेव, जीवापर्यंत शिवाला येण्याचं सामर्थ्य तर निश्चित आहे, हे बी सत्य आहे. जीव देवापर्यंत जाऊ शकत नाही. देवाला शोधण्यासाठी जाऊ नये, देवाला शोधण्यासाठी जाऊ नये, देवाच्या मागे लागू नये, कारण की देव सापडणार नाही, सापडला नाही. कारण की जीव देवापर्यंत जायला समर्थ नाही, परंतु देव समर्थ आहे जीवापर्यंत येण्यासाठी. देवात नाही समर्थ. म्हणून हे प्रभू, हे महादेव, एक काम कर. मी तर मागणी मागालो, तुझ्या तत्वापर्यंत मी पोहोचू शकत नाही, तुला जाणू शकत नाही, पण तू तर मला जाणतोस. मला काय दुःख आहे, माझी काय गरज आहे, माझी काय अपेक्षा आहे, हे तर तू जाणतोस. सर्वांतर्यामी आहेस ना. मग एक काम कर, मी तुझ्याकडे येऊ शकत नाही, कर शकत नाही, ठीक आहे, तुझ्यात सामर्थ्य असल्यामुळे मी जिथं आहे ना तिथं पाठवून तर दे. हे तर तू करू शकतोस. अभंगाचं शेवटचं चरण.